पिंपरी चिंचवड मुळशी शहरातून मोठी बातमी समोर येते. एका कार चालकाने बाळासह मावशीला उडवण्याचा प्रकार पिंपरी चिंचवड येथील मुळशी भागातील सोसायटीत घडला आहे. या अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पिंपरी चिंचवड मुळशी येथील सोसायटीत कारने बाळासह मावशीला उडवले. हा भीषण अपघात असून या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. यात मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला तर मावशीला सुद्धा चांगलाच मार लागलाय. मुळशीच्या प्रिस्टन ग्रीन सोसायटीत हा अपघात 16 जानेवारीला झालाय, पण अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. आता हे दृश्य पाहिल्यावर यात कार चालकाची चूक आहे हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची नक्कीच गरज नाही. मात्र जखमी मुलाच्या वडिलांनी यात माझ्याच मुलाची चूक आहे, तोच गाडीच्या समोर धावत आला, असं त्यांनी पोलिसांना लिहून दिल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते. कदाचित मुलाच्या वडिलांवर दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण पोलिसांनी हा अपघात गंभीर वाटू नये ही खरी शोकांतिका आहे. पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही हा खरा प्रश्न आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघातातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही धडा घेतला नसल्याचं यातून पुन्हा एकदा सिद्ध होतंय.